कोकाटेंमुळे अडचणी आता वाढलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्याही अडचणी वाढल्यात आणि पक्षाच्याही अडचणी वाढल्या आहेत। नाशिक न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री कोकाटे नॉट रिचेबल झालेले आहेत। माणिकराव कोकाटेंचा फोन कालपासून बंद लागतोय। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे। त्यामुळे आज अटक वॉरंट निघेल, कधीही दिवसभरात त्यांना अटक होऊ शकते। या सगळ्या संदर्भात लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, एका बाजूला स्वतः ते नॉट रिचेबल झालेत, त्यांचा भाऊ नॉट रिचेबल आहे, ते स्वतःच्या अडचणी तर वाढवताच आहेत, पण पक्षाच्याही अडचणी वाढतायत, अजित पवारांच्या अडचणी वाढतायत, काय सांगाल? सुवर्णा, या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे आज सकाळपासून नॉट रिचेबल आहे। कालच माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय दिलेला होता। जे माणिकराव कोकाटे यांनी सरकारी कोट्यातल्या 10% कोट्यातल्या त्या सदनिका होत्या, 4 फ्लॅट त्यांनी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये घेतलेले होते आणि हे 10% मधले अर्थात जे आर्थिक दुर्बल घटकामधले लोक आहे त्यांच्यासाठी या सदनिका असतात। आणि माणिकराव कोकाटे यांनी स्वतःला आणि त्यांच्या भावाला आर्थिक दुर्बल दाखवलं आणि त्या माध्यमातून या 4 सदनिका त्यांनी मिळवलेल्या होत्या। मात्र या सदनिका मिळवत असताना त्यांनी खोटी डॉक्युमेंट, खोटे कागदपत्र जे आहे ते सादर केले, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या सगळ्या प्रकरणात केला होता आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकमध्ये तक्रार दाखल केली होती। या सगळ्या तक्रारीच्या अनुषंगाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये गेली अनेक वर्ष ही केस जी आहे ती नाशिक सत्र न्यायालयामध्ये प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांच्या न्यायालयामध्ये सुरू होती आणि या न्यायालयाने काही दिवसांपूर्वी याबाबतचा निर्णय दिलेला होता आणि त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड जो आहे तो नाशिकच्या प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेला होता। आणि या सगळ्याच्या विरोधामध्ये माणिकराव कोकाटे जे आहे ते नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेलेले होते। मात्र नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना काल नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने देखील माणिकराव कोकाटे यांना दणका दिला आणि माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड जो आहे तो कायम ठेवला। यामध्ये न्यायालयाने ही शिक्षा सुनावत असताना माणिकराव कोकाटे हे आमदार आहेत, मंत्री आहेत आणि अशा व्यक्तीला जी शिक्षा सुनावली जाते त्यावेळेला न्यायालयाचा आदर असणं गरजेचं आहे। प्रत्येक व्यक्तीचा मनामध्ये न्यायालयाबद्दल आदर असला पाहिजे, कायद्याबद्दलचा धाक असला पाहिजे, तो व्यक्ती कुणीही असो। अशा प्रकारची भूमिका न्यायालयाने मांडत असताना माणिकराव कोकाटे यांच्या अटकेबाबत देखील निर्देश दिलेले होते आणि ज्या पहिल्या न्यायालयाने त्यांच्या विरोधामध्ये निकाल दिलेला होता त्याच न्यायालयाला माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटकेबाबतच्या निर्देश देण्याच्या सूचना केलेल्या होत्या। या सगळ्याच्या अनुषंगाने माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही प्रकारचा जामीन अद्यापर्यंत मिळालेला नाहीये, ते कुठल्याही न्यायालयात जामिनासाठी गेलेले नाहीये आणि म्हणून या सगळ्यामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी आता माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठीची याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या अटक वॉरंट जो आहे तो कुठल्याही क्षणी निघू शकतो। माणिकराव कोकाटे यांचा अटक वॉरंट जो आहे तो नाशिक जिल्हा न्यायालयाच्या जो प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय आहे त्यांच्याकडून कुठल्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांचा अटक वॉरंट काढला जाऊ शकतो आणि या सगळ्यानंतर माणिकराव कोकाटे यांना अटक होते का, माणिकराव कोकाटे मिळतात का, माणिकराव कोकाटे स्वतः हजर होतात का, हे सगळं बघणं महत्वाचं आहे। माणिकराव कोकाटे यांना जर यातून सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर माणिकराव कोकाटे यांना सर्वात पहिले हा जो काही नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिलेला आहे या निकालामध्ये जामीन मिळवावा लागेल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया होईल। मात्र त्यांना अद्यापर्यंत जामीन मिळालेला नाहीये आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक केली जाऊ शकते। मात्र एका आमदार आणि मंत्र्याच्या अटकेची प्रोसेस कायदेशीर काय आहे हे सगळी आता तपासली जाणार आहे। नक्की नक्की, धन्यवाद लक्ष्मण, सविस्तर आपण बोललात, माहिती दिली त्याबद्दल।